नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळ निवडणुकीच्या तोंडावर जे अतिमहत्त्वाचे 38 निर्णय घेण्यात आले, त्यातील काही महत्त्वाचे निर्णय आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच आपण पाहणार आहोत की या जो मंत्रिमंडळाने आज कॅबिनेटमध्ये 38 निर्णय घेतले, त्याच्या माध्यमातून आपल्याला कोणता लाभ मिळणार आहे. तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून या लिस्टमध्ये आपल्याला कोणता लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहू. तर सर्वात प्रथम जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो आहे म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाने आता शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलेला आहे. आता या स्वीकारल्यामुळे राज्यात जसं आपण पाहिलं असेल की लोकसभेला मराठा आरक्षणाचा फटका मोठा बसण्यात आलेला होता. त्यामुळे शासनाने आता हा निर्णय घेतलेला असावा असं वाटत आहे. तर आता आपण जसं पाहत असाल की शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारल्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असं आपल्याला वाटत आहे किंवा त्या मार्ग सोडण्यासाठी राज्य शासन काही ना काही प्रयत्न करत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाने आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला. आता मंडळी, यामध्ये आपण जो दुसरा निर्णय जो पाहणार तो म्हणजे राज्यात विशेष शिक्षक पदाची भरती करण्यात येणार आहे. जसे की आपण पाहत असाल राज्यामध्ये आत्ता बऱ्याच शाळांवर शिक्षकाची बरेच पदे कमी आहेत. आता विशेष पदे शिक्षक पद निर्माण करण्यात येणार असून याच्या माध्यमातून जवळजवळ 4,800 ते 5,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आत्ता राज्यात जे मुलं B.Ed करत असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल. त्यामुळे आपल्याला सरकारी नोकरीचा शोध असेल तर याच्या मार्गातून आपण सरकारी नोकरी मिळवू शकणार आहात. आता यानंतर अजून एक महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आला तो म्हणजे होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये जर बघितलं आपण जवळजवळ 40 ते 45,000 होमगार्डमध्ये जे जवान आहेत ते कार्यरत आहेत आणि त्यांच्यासाठी सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांचा भत्ता वाढून मिळणार असल्यामुळे राज्यातील 40,000 जे होमगार्ड आहेत त्यांच्यासुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे. आता या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आज एक महत्त्वाचा दुसरा जो निर्णय घेण्यात तो म्हणजे कोतवालाच्या मानधनात 10% वाढ करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये आपण बघत असाल ती जी पण कोतवाल पदे आहेत ती भरण्यात येणार असून त्याचबरोबर त्यांच्या भत्त्यात 10% मानधन वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोतवाल पद असेल तर त्यांच्या अनुकंपाचं धोरणसुद्धा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे असं होणार आहे की कोतवालाचा काही कारणास्तव मृत्यू झालाच त्रुटीवर असताना तर त्याच्या घरातील एका व्यक्तीला अनुकंप धोरणाअंतर्गत ही नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधन देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात काम करत असताना रोजगार सेवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता ग्रामसेवकांना आता 8,000 मानधन मिळणार आहे. तर त्याचबरोबर अजून एक जो निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे दुर्बलांसाठी घर योजना जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. तर या घर योजनेसाठी शासनाकडून म्हणजे नवीन घर बांधा किंवा आपल्या ह्या घराची डागडुजी करण्यासाठी किंवा घराचं व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी 1.5 लाख रुपयाची मदत केली जाते. तर आत्ता दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना अगदी मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असून राज्यात जी लोक दुर्बल म्हणजे ह्याच्यात येत असतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात त्यांच्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाईल. तर मंडळी, आजच्या ज्या कॅबिनेट मंडळात बैठक झाली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जर आपण बघाल तर ते पुढीलप्रमाणे असतील. एक म्हणजे मराठा आरक्षणाचा निर्णय, दुसरा कोतवालाच्या मानधनात वाढ, त्यानंतर ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधनात वाढ, त्याचबरोबर होमगार्डच्या भत्त्यातसुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विशेष शिक्षक भरती करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांसाठी जी घरकुल योजना आहे ती मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून आता दुर्बलांसाठी किंवा गरीब लोकांसाठी घरे बांधून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर मंडळी, निवडणूकपूर्व कॅबिनेट बैठकीत आज आचारसंहिता लागायच्या अगोदर अक्षरशः घोषणाचा पाऊस पडलेला आहे. यामध्ये जवळजवळ 38 वेगवेगळ्या घोषणा किंवा कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. तर आपण अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊन बाकीच्या योजना पाहू शकणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन शासनाचे निर्णय, योजना किंवा नोकरी संदर्भात माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.